शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण जालना जिल्ह्यामध्ये आलो आहोत। या ठिकाणचे प्रगतशील मोसंबी बागायतदार रामेश्वर टेकाळे साहेब यांच्या प्लॉटवरती आलो आहोत। तर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये या मोसंबी पिकावरती केरन टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे। तर टेकाळे साहेब नमस्कार। नमस्कार सर। तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही हे झाड जी काय आता किती वर्षी बनलेली? या झाडाला सर कंप्लीट 3 वर्ष झाले, 4थं वर्ष लागले। तर आज या ठिकाणी 31 ऑगस्ट 2025 आहे, बरोबर 3 वर्षाचे हे झाड झालेलं आहे। 2.5 वर्षाचे झाड असतापासून आपण बहार घेता येतं। तर आज जर बघितलं तर ह्या 350 झाडांना प्रत्येक झाडा जर माल बघितला तर किती माल आहे याला? याला तरी 150-200 प्लस फळ आहेत, 150 प्लस फळ। बरं, या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं मातीमध्ये काय बदल वाटला तुम्हाला? माती म्हणजे माती एकदम भुसभुशीत झाली, मुळी एकदम फास्ट चालली, गांडूळ निर्मिती वगैरे गांडूळ निर्मिती चांगली झाली जीवन। त्यामुळे जमिनीत ताकद तर झाडात ताकद। तसं जर पाहिलं तर लोकर साहेब ही जी झाडं पाहतोय आपण, तर झाडाची जी काही ग्रोथ आहे 3 वर्षाच्या मानाने जर बघितलं तर झाडाची ग्रोथ कशी आहे? एक नंबर झाली। म्हणजे झाडाचं फुटा पहा, बुंदे पहा, कॅनॉपी, नंतर त्याचं पानं जर बघितली तर पानं पण एकदम रुंद आहेत, काळोखी जबरदस्त आहे। झाडाकडे जर बघितलं तर मन भरून येते। सगळ्यात महत्वाचं की एकसारखी साईज इथं ही पाहू शकतो आपण। तर इतर शेतकऱ्यांना आपण काय संधी देऊ शकता बरं? इतर शेतकऱ्यांनी निश्चितच केरन टेक्नॉलॉजी यूज करावं, कारण की झाडाचं जर पिवळापणा असेल तर पूर्ण हिरवागारपणा होतो, झाडावर क्वालिटी येते झाडाची आणि झाडात मर होत नाही। सगळ्यात महत्वाचं की तुमची जमीन सुपीक होती, फळ आहे आपलं फळ एकसारखं होतं सर। म्हणजे जमीन सुपीक झाली त्यामुळे झाडाची ग्रोथ झाली, झाडात ताकद तर पिकात ताकद ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर ओके, धन्यवाद। धन्यवाद सर।